तर वाशिम जिल्ह्यातनं जाणाऱ्या नागपूर संभाजीनगर महामार्गावरील काटेपूर्णा पूल सध्या धोकादायक स्थितीत आहे। या पुलावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आणि थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षिततेवर होतोय। विशेषतः या मार्गावर वारंवार अपघात होतात। अपघातामुळे अनेकांनी आपले प्राण गमावलेत। अद्यापही संबंधित विभाग या परिस्थितीकडे डोळेझाक करत आहे। या ठिकाणावरनं आढावा घेतलाय, प्रवाशांसोबत बातचीत केली आहे। वाशिमहून आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी या पुलाची जिथून सुरुवात होते आणि या पूल जिथे संपतो या दोन्ही ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन होत आहे। त्या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। या पुलाचे काम दरवर्षी करण्यात येत असते, मात्र काही महिने उलटल्यानंतर जशीच तशी परिस्थिती निर्माण होत आहे। विशेषतः या महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेक वेळा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। रात्रीच्या वेळी या पुलावरून अपघात होण्याची दाट शक्यता वाढली असून येथून जवळच समृद्धी महामार्ग असून सुद्धा या महामार्गावर खूप मोठमोठे जड वाहनं असतात। या टोल टॅक्स वाचवण्यासाठी अनेक मोठे वाहने या ठिकाणावरून जात आहेत। या पुलावरून अनेक वेळा मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, आपण बघू शकता माझ्या पाठीमागे। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक आहेत। मला सांगा दादा, या ठिकाणी या पुलावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत? या पुलावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत। सर्वसामान्य नागरिकांची एकदम दुर्व्यवस्था झालेली आहे। इथे खूप ॲक्सिडेंट होत आहे। इथे सरकारचा कोणत्याही प्रकारचे या रोडवरती लक्ष नाही आहे। मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। ट्रक जातात, टू व्हीलरचे ॲक्सिडेंट होतात, ट्रकचे ॲक्सिडेंट होतात। सरकार इथले आमदार इथे म्हणजे कोणतेही दुर्लक्ष करत आहे इथल्या नागरिकांवर। म्हणजे लोकांची यांना गरज नाही आहे। खड्डे लक्ष देत नाहीत कधी। 5-5, 10-10, 15 वर्ष झाले हा रोड असाच चालू आहे। याच्यावरचे खड्डे कोणी बुजत नाही आहे। सर्वसामान्य नागरिक कधी याच्यात अटकून पडू शकतात। तर सरकारने आणि इथल्या आमदाराने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। किती वेळा पुलाचं काम करण्यात आलेलं आहे? एकही वेळेस आतापर्यंत या पुलाचं काम करण्यात आलं नाही। हे ब्रिटिशकालीन पूल आहे असं सांगण्यात येत आहे, परंतु इथल्या आता स्थानिक सरकारनं किंवा आमदारांना या पुलाचं एक वीट सुद्धा रवली नाही आणि एक प्लास्टर सुद्धा केलं नाही आणि एक गज सुद्धा टाकलं नाही। हे जुनं पूल आहे, परंतु आजूबाजूचा जे रस्ता आहे त्या आजूबाजूच्या रस्त्याचे सगळे डांबरीकरण सगळं उद्ध्वस्त झालं। त्याच्यामुळे लोकांना त्रास, अपघात, दिवसेंदिवस वेगवेगळ्या महिलांचे अपघात, अशा प्रकारचं सगळं दवाखाना सरकारी हॉस्पिटल बनलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि हे ताबडतोब जर या सरकारनं याच्यावर जर उपाय नाही केला तर इथल्या जनतेच्या रोषाला मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागेल।